आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटणार आणि शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार अशी चर्चा आहे. यावरून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. पाहूयात. पावसाची परिस्थिती अगदी भयावह आहे, पण आता बरेच जे वैज्ञानिक आहे किंवा हवामान तज्ज्ञ आहे त्यांचं म्हणणं आहे की 22 तारखेला पुन्हा मान्सून सक्रिय होऊ शकतो आणि पाणी येऊ शकतं. पण तरीसुद्धा त्याच्यावर अवलंबून न राहता आपल्याकडे जे पाण्याचा साठा आहे त्याचं आपण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून सप्टेंबरपर्यंत तरी आपला साठा हा कशा पद्धतीने टिकून राहील. तर आपण आपल्याकडची परिस्थिती पाहिली तर आपल्याकडचा साठा हा फक्त 30% धरणांमध्ये आहे. त्यामुळे थोडं लांब का असे ना आम्ही रोटेशनसुद्धा थोडं लांबवलेलं आहे आणि काही दिवसानंतर ते रोटेशन आम्ही निश्चितपणाने सोडू. पण शेवटी शेतकऱ्यांनी धूळ पेरणी जी सुरू केलेली आहे तीसुद्धा थांबवणं गरजेचं आहे, कारण की जिथे पाणी आहे विहिरीला ते ठीक आहे त्यांनी लावलेलं आहे, पण जिथे पाणीच नाही त्यांनीसुद्धा काही ठिकाणी पेरलेलं आहे. तर मला तरी असं वाटतं अशी घाई करू नये, कारण की नंतर मग बियाण्याला उपलब्धता होणार नाही, कारण की मग त्यावेळेस बियाणे टंचाई होऊ शकते, खताची टंचाई होऊ शकते. याचा सगळा विचार शेतकऱ्यांनी करावा अशी आमची नम्र विनंती आहे. हवामान खात्याचे जे अंदाज आहेत ते बऱ्याच वेळा आता फेल पडताना दिसत आहे. बघा, तो अंदाज असतो, शेवटी तेही काय करणार, शेवटी अंदाज ते जतवत असतात. त्यातून 100% सगळे सत्य निघतात असं नाही आहे, पण आपण त्याच्यावरच डिपेंड असतो. शेवटी शेतकरी काय आशावादी आहे, त्याच्या सगळ्या आशा असतात की ते म्हणतात पाणी येईल तर वर येईल बाबा पाणी. अशा पद्धतीने शेवटी कोणी परमेश्वराच्या वरती जाऊ शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. भाऊ, टायगर मिशनचा जर विचार केला तर टायगर मिशन काही ठाकरेंचे 6 नगर जे खासदार आहेत ते शिवसेनेत असल्याची चर्चा आहे. मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही, कारण की मी रात्रीच मुंबईहून आलो आहे, त्यामुळे कुठलं मिशन चाललं आहे मला माहिती आहे. भाऊ, विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत. आता विजयाचा दावा कसा आहे? मी वन साईड आहे निवडणूक, 580 मतं आम्हाला मिळतील. त्यात ऑपरेशन टायगरवरती खरं तर प्रतापराव जाधव म्हणाले की हे ऑपरेशन टायगर जर झालं तर हे संजय राऊत यांच्यामुळेच होईल. नाही, मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही, पण संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे. म्हणजे आपण पाहिलं असेल की हा याने ज्या दिवसापासून सूत्र स्वीकारली त्या दिवसापासून अधोगतीच लागलेली आहे. त्यामुळे त्याचा पाय पांढऱ्याच्या ऐवजी काळा कसा होईल. जय भारत जय महाराष्ट्र पाहत रहा लोकसंवाद न्यूज.